हॅलो फ्रेंड्स, बहिणीकडची सकाळ बघा किती सुंदर होते। सकाळी उठून ती सर्व झाडांना पाणी घालते। तिच्याकडे बोरिंग मारलेली आहे, त्याच्यामुळे ती कशी पाईपनी पूर्ण झाडांना पाणी मारण्याचं काम तिचं सुरू आहे। मी नकळत तिचा व्हिडिओ घेते, तिला माहितीच नाही आहे मी मागे उभी राहून तिचा व्हिडिओ बनवते आणि तिचा मुलगा आवाज देऊन तिला सांगतोय काय केले। अच्छा, हा पण फूल काढून घेतलेला आहेस। आल्यापासून मोराचं पीस घेऊन फिरते सगळीकडे। इथे बघा हा एक झाड आहे। हा व्हिडिओ मी एक दिवस आधी केलेला आहे, पण ते मी कशामध्ये झाडं लावलेत हे दाखवण्यासाठी मी केलेला होता, म्हणून मी दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये ॲड केलं आहे। ते घेवडाचं झाड लावलेलं आहे आत्ता छोटा। हां, पाठी खूप झाड आहेत। थांब जाऊ थांब। इथं कोंबड्या ना, तिच्याकडे भरपूर कोंबड्या आहेत। तर कोंबड्या अशी झाडांच्या बुडामध्ये ना माती ठेवत नाहीये। नाही ते घे, वांग्याची झाड आहे। तिने वांगा तुम्ही बघू शकता कशामध्ये लावलेला आहे। छोटा असा घम्याळ आहे, त्या घम्याळामध्ये लावून ठेवलेला आहे। मस्त फुलं यायला लागलेली आहेत। आंब्याची झाडं, टायर घेतलाय त्याच्या टोमॅटो, ती झाडं अशी कशात लावून ठेवलीत। इथे आलूची पानं बघा किती मस्त आलेली आहेत। आंबा, ती हळद सुद्धा तिने अशी बादलीमध्ये लावलेली आहे आणि अशा गोणीमध्ये तिने झाडं लावून ठेवलेली आहेत। सकाळची सुरुवात झालेली आहे, झाडांना पाणी घालण्याचं काम चालू आहे। अरे वा, याला मस्त फुल आलंय बघ। याला काय म्हणतात, आंबाडीचं झाड आहे ना। हा, हे आंबाडीच्या बाई याची ना हे करतात, चटणी करतात। हा, किती सुंदर आहे बघ पण हा फुल। इथे गुलाबाचं फुल सुंदर आलेलं आहे। छोटासा आहे, नाजूक आहे, पण छान आहे। वांग्यांना पण फुलं भरपूर आली। बापरे, मागे घेवडाचं झाड किती मोठं आहे। इथे बघा मिरचीला सुद्धा फुलं आलेली आहेत। 1 ते 2च रोपं आहेत मिरचीची, पण त्याला भरपूर फुलं आलीत। अजून मिरच्या काय आलेल्या नाही आहेत। आत्ताशी ती कळे, काही झाडांना कळ्या आहेत ना, काही झाडांना फुलं अशी उमललेली आहेत की बघा किती मस्त। तिने पाणी घातलंय तर झाडं किती फ्रेश वाटत आहेत। तर अशीच सगळ्या प्रकारची तिला झाडं लावायची खूप आवड आहे। फक्त ती जागा आहे ना, ती मातीची नाही आहे, दगडा अशी आहेत, म्हणून तिने काय केलं आहे, बादलीमध्ये, घम्याळांमध्ये सगळ्यांमध्ये अशी ना माती ठेवून ठेवून तिने झाडं लावलेली आहेत। तिला खूप आवड आहे अशी फळभाज्या लावायची किंवा झाडं लावायची। तर ती तिची हौस ना अशी सगळ्यांमध्ये, घम्याळामध्ये किंवा पिशव्यांमध्ये अशी झाडं लावून ती हौस पूर्ण करत असते। आणि घरच्या फळभाज्या मिळतात ती गोष्ट वेगळी आहे। बघा किती मस्त आहेत ना। आज आपण ना इथे बघा आलूचे वड्यांची ना पानं आहेत, ती पानं काढून घेणार आहोत। एकाच कांद्याला किती पानं लागलीत बघा, अजून जास्त मोठी झालेली नाही आहेत। एक एक काढून आपण काढून घ्यायचे आणि ह्याची वडी करायची। इथे बघा आलू वडी माझी फेवरेट विवाची फेवरेट आलू वडी। अजून काढ ना। घराच्या वरती दाखवून ना तुम्हाला व्ह्यूज दाखवते। वरच्या भाचोली जाऊन खूप सुंदर व्ह्यू दिसतो, जिन्यानी वरती जाते। इथे बघा वरतून व्ह्यू किती सुंदर दिसतोय, सगळीकडे झाडीच झाडी आहे। घराची मागची बाजू आहे। घेवडा बघा किती मोठा घेवडा लावलेला आहे। घेवडाचं पूर्ण मांडव केलेला आहे। सगळी अशी फुलांची झाडे आहेत आजूबाजूला। जास्वंदीचा हा तिचा जुना घर आहे, तिथे कोणी राहत नाहीये। आणि हे वरचा भाग आहे घराचा। इथे 3 रूम काढलेले आहेत आणि सगळे ते भाड्याने दिलेले आहेत। घराची पुढची बाजू आहे। इथे गुलाबाची फुलं लागलेली आहेत, पण उंचावरना काही दिसत नाहीये। इथे बघा
मुलगी माझी खेळते. बडी दाखव एकदा उडून. काल जत्रेत जाऊन तिने गेम घेऊन आलेली आहे. इथे काही फळझाडं आहेत, भाज्या आहेत. घराची मागची बाजू आहे. घेवडाचा मांडव बघा किती मोठा आहे. पूर्ण असा गच्च भरलेला आहे. अजून येत नाही आहेत. आत्ताशी त्याला ना फुलं यायला लागलेली आहेत. मला दिसत आहेत घेवड्याची फुलं. याची खूप सारी फुलं यायला लागलेली आहेत. बारीक बारीक घेवडा आलाय इथे बघा. आत्ताशी त्याला बारीक बारीक घेवडा येते. केवढा मोठा मांडव घातलेला आहे. इथे पुढे बघा किती फुलं आलेली आहेत. आता एक 10 ते 15 दिवसामध्ये भरपूर घेवडा लागणार आहे याला. पाठीमागची जागा आहे घराच्या आणि पूर्ण घेवडा असा त्याला लावलेला आहे. इथे बघा ह्या बाजूने पण खूप फुलं आलेले आहेत. पाऊस पडून गेलाय ना मध्ये, त्याच्यामुळे त्याला खूप छान बहर आलेला आहे. इथे मांडव केलेलाच नव्हता तरी सुद्धा भरपूर इकडे वेल आलेली आहे. इथे ना त्यांनी हळद लावलेली होती. हळद आता ती सुकले, त्यांना खणायची. पण घेवडा एवढा वरती त्याच्यावरती आलेला आहे की त्यांना हळद काढायला सुद्धा आता जागा राहिलेली नाहीये. दिसतंय तुम्हाला किती मस्त गच्च भरलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं की किती मोठा मांडव आहे. हे मी चालून दाखवते तुम्हाला. असं घेवड्याच्याच बाजूला तिने इथे ना अशी काही झाडं लावलेली आहेत. इथे कोंबड्या भरपूर आहेत ना, तर ते असं जमिनीवरती लावलं आणि खडकाळ जागा आहे त्याच्यामुळे ते व्यवस्थित येत नाही. तिने अशी गोणीमध्ये टोमॅटो लावलेला आहे. वांगा लावलेले, वांग्याची झाडं. आता तुम्ही म्हणाले वांग्यावरती काय आहे, तर तिने राख टाकलेली आहे. जी चूळ पेटवल्यानंतर टाकतात ना, ती राख तयार झालेली ह्याच्यावरती टाकले. कारण ना त्याला किडे वगैरे किंवा काही मुंग्या वगैरे लागल्या ना तर राहत नाही. बघा अशी छोटी छोटी पाखरं झालेली. त्याच्यामुळे ना बहिणीने त्याच्यावरती अशी राख काढून टाकलेली की किड्या मुंग्या असे असतील तर ते मरून जातात. आता ह्याला फुलं आलेली आहेत. छोटी छोटी वांगीसुद्धा धरली जात आहेत. आता इथे पण बघा टोमॅटोचं खूप मोठं झाड आहे. इथे वांगी आहेत. बाजूलाच आलूची झाडं लावलेली आहेत. आलूची पानं आहेत जी भाजीची असतात ना, ती इथे लाकडं वगैरे तिने ठेवली. किती मोठं घेवड्याचं झाड आहे. पुन्हा दाखवते तुम्हाला. मागेच त्याची अशी सगळी झाडं आहेत. हे घराची वरची बाजू तुम्हाला मी वरतून दाखवलेलं व्ह्यू. हे वरती 3 रूम काढलेले आहेत रेंटसाठी. सगळे लोक राहतात.